जॉबसाठी रिक्वायर्ड असलेली सर्व ट्रेनिंग तुम्हाला मोबाईलवरच दिली जाणार आहे। म्हणजेच तुम्ही घर बसल्या या जॉबची ट्रेनिंग अटेंड करू शकता। आणि एवढंच नाही तर हा जॉब परमनंट वर्क फ्रॉम होम आहे। तुम्ही अगदी इझिली हा जॉब मोकळ्या वेळेत करू शकता। सो तुम्ही जर 10वी पास असाल तरी या कंपनीसोबत काम करू शकता। हिंदीमध्ये फ्लुएंट आहात तर हिंदीमध्ये करू शकता किंवा मराठी आणि इंग्लिशमध्ये। हे पहा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते की इथे खूप लँग्वेजेस दिलेले आहेत। यातील कोणत्याही लँग्वेजेसमध्ये तुम्ही वर्क करू शकता। कोणत्याही प्रकारचा वर्क एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नाही आहे। वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे। इन्कम फ्लेक्सिबिलिटी देखील दिली जाणार आहे। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हाला जर घर बसल्या तुमच्या फ्री टाईममध्ये ॲक्च्युअल अर्निंग करायचे असेल तर तुमच्यासाठी खूप छान अशी जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊन आले आहे। हे काम तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहात ती भाषा सिलेक्ट करून वर्क फ्रॉम होम करू शकता। आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे। तर डिश टीव्ही कंपनीबद्दल तुम्हाला माहीतच असेल। या कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम वॅकन्सी निघाल्या आहेत, जे की तुम्ही पार्ट टाइम करू शकता। आणि 10th पास जरी असाल तर या कंपनीसोबत तुम्ही काम करू शकता। अगदी तुम्हाला माहितीच असेल की मी ज्याही जॉब वॅकन्सी तुमच्यासाठी घेऊन येत असते तिथे मी स्वतः आधी अप्लाय करते आणि नंतरच तुम्हाला ती जॉब वॅकन्सी सजेस्ट करते। तर ही वॅकन्सी अगदी जेन्युइन आहे आणि तुम्ही जर इथे अप्लाय करता तर 1 ते 2 दिवसातच तुम्हाला 100% इथून इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशीच वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट्स मी डेली आपल्या चॅनलवर अपलोड करत असते। सो या जॉबसाठी अप्लाय कसं करायचं आहे ते पाहूयात। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही जसेच क्लिक कराल तर तुम्हाला या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल। तुम्ही पाहू शकता की इथे कंपनीची ऑफिशियल पेज ओपन झाली आहे। इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की ही फ्रीलान्स कस्टमर केअर ॲडवायझर वर्क फ्रॉम होम अँड डिश टीव्ही फॉर फ्रेशर्स असं सांगितलं आहे। आता तुम्हाला डिश टीव्हीच्या जॉबमध्ये बेनिफिट्स काय मिळणार आहेत तर फ्लेक्झिबल टाईम असणार आहे। म्हणजेच तुम्हाला मोकळ्या वेळात इथे काम करू शकता। वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे। इन्कम फ्लेक्सिबिलिटी देखील दिलेली आहे। दिवसातून जेवढा जास्त वेळ तुम्ही इथे काम कराल तेवढी जास्त तुमची इथे इन्कम जनरेट होऊ शकते। कोणताही वर्क प्रेशर इथे नसणार आहे आणि कोणतेही एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार नाहीयेत। याच पेजवर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे हे नीट पहा, बिकॉज यावरच तुमचं शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस आहेत। इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं आहे, जे की तुमच्या आधार कार्डवर आहे। प्रेझेंट सिटी नेम टाकायचा आहे। ईमेल ID मेन्शन करायचा आहे। फोर्थ म्हणजेच लोकेशन स्टेटस, जर तुम्ही पुणेचे असाल तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मेट्रो सिटीमध्ये असाल तर जसे की दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई थर्ड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। आणि टायर 1 आणि मेट्रो व्यतिरिक्त जर तुमचं लोकेशन असेल तर प्लीज टायर 2 म्हणजेच ऑप्शन 1 सिलेक्ट करा। राहत असलेल्या राज्याचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे। म्हणजेच इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर विचारला आहे तर तो यासाठी की जेव्हा तुमची ट्रेनिंग होते तर तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो। सोबतच कम्युनिकेट करण्यासाठी इथे व्हॉट्सअप नंबर विचारला आहे। सो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे। जेंडर सिलेक्ट करून घ्या। आता डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। सो नेक्स्ट म्हणजे करंट एम्प्लॉयमेंट स्टेटस तुम्हाला विचारला आहे, जो की मी फ्रेशर सिलेक्ट करून घेते। नंतर तुमचं हायेस्ट एज्युकेशन मेन्शन करायचं आहे। जर तुम्ही 10th बेसिसवर अप्लाय करत असाल तर प्लीज अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करा। देन लॅपटॉप आणि डेस्कटॉप बद्दल विचारला आहे तर येस सिलेक्ट करा। ऑपरेटिंग सिस्टम आणि लॅपटॉपसाठी विंडो 10 अँड अबव सिलेक्ट करा, म्हणजे सेकंड ऑप्शन। CPU प्रोसेसर इथे विचारले आहे तर ते तुम्हाला टाईप करायचे आहेत। देन रॅम विचारली आहे तर 4GB अँड अबव सिलेक्ट करा। आता मोस्ट इम्पॉर्टंट, इथे जी लॅपटॉपची डिटेल्स तुम्हाला विचारली आहे तर ती तुम्हाला कुठे मिळणार आहेत तर लॅपटॉप और डेस्कटॉपमध्ये सर्च बारमध्ये तुम्हाला अबाउट दिस PC टाईप करायचं आहे। देन तुम्हाला लॅपटॉपची सर्व डिटेल्स इथे मिळून जाणार आहेत। इंटरनेट टाईप येस क्लिक करायचं आहे। हेडफोन ऑप्शनवर देखील येस क्लिक करायचं आहे। आता नेक्स्ट म्हणजे इथे तुम्हाला जे लँग्वेज ऑप्शन विचारला आहे यामध्ये तुम्ही एकच लँग्वेज सिलेक्ट करू शकता ज्यात तुम्ही फ्लुएंट आहात, ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारला आहे की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळाली तर यूट्यूब सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला जर BPO व्हॉइस प्रोसेसचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही येस सिलेक्ट करा आणि फ्रेशर असाल तर नो क्लिक करा। फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा डिटेल्स चेक केल्यानंतरच तुम्ही सबमिट ऑप्शनवर क्लिक करा। सबमिट बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसणार आहे, म्हणजेच तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे। सो मी तुमच्यासाठी डेली अशाच वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट घेऊन येणार आहे, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय द वे, आजची जॉब अपडेट तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा।